श्री स्वामी समर्थ. माझ्या मुला, आज तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आला आहात. देव हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे फक्त तुझ्यासाठी आहे. देव आज आनंदी आहे आणि तुलाही आनंदी देणार आहे. देव तुमचे नशीब बदलू इच्छित आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण देव तुमच्यासाठी एक नवीन भेट घेऊन आले आहेत. जर तुम्ही हा संदेश वगळला, दुर्लक्ष केला, तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता. बाळा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तू हा संदेश शांतपणे शेवटपर्यंत ऐक. कठीण काळात देव आपल्याला आपली चूक लक्षात घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी देत असतात. त्यामुळं कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ स्वतःवर घेऊ नका. हा देवाचा आशीर्वाद आहे. तुम्हाला त्यांची योजना समजत नसतानाही देवावर तुमचा विश्वास आहे. आपण खरोखर कोण आहोत हे लपवण्यासाठी देवाने आपल्याला निर्माण केलेलं नाही. बाळा, या विश्वामध्ये प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झालेली आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी उद्देश असतो, काहीतरी कारण असतं. आणि जेव्हा तुम्ही देवाला हो म्हणता, देवांच्या सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही चालत असता, त्यावेळी दिलेल्या जीवनाकडे तुम्ही सकारात्मकतेने बघत असता, तेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशाने जगत असता. आणि देवाला तुम्हाला जे बनवले तुम्ही तेच बनता. त्यामुळे बाळा, जेव्हा तुम्ही आंतरिक आनंद आणि समाधान मिळवत असता, त्यावेळी खरोखरच तुम्ही देवाचे आभार मानत असता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असता. तुम्ही कधीही वाईट परिस्थितीमध्ये एकट्याला पाठवत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये मी स्वामी तुझ्यासोबत आहेत. यापुढे तू संकटांना घाबरू नकोस. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणत असतो. इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला, कितीही तुमचं नुकसान केलं, तुम्हाला वाईट बोलले, तरीही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही घेऊ शकत नाहीत आणि ते तुम्हाला मिळण्यापासून रोखू शकत नाही. बाळा, तुझी परिस्थिती माझ्या हातात आहे. मी तुम्हाला कधीही असफल होऊ देणार नाही आणि निराश होऊ देणार नाही. तुम्ही आता अंथरुणाला जरी खिळून हसलात, तरी नियंत्रणाच्या बाहेर परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचा तुम्ही विचार करत आहात, तर संयम ठेव आणि शांत राहा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझी ही वेळ नक्कीच बदलणार आहे. जे आजपर्यंत घडलं नाही ते आता घडणार आहे आणि तुझ्या आयुष्यामध्ये नवीन चमत्कार येणार आहे. तुम्ही आणि तुमचं कुटुंबाचं चांगलं व्हावं असं फक्त म्हणा आणि उभे राहा. मला ही लढाई लढू द्या. घाबरू नकोस. विजय तुझाच होणार आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने देवाचे अद्वितीय तुम्ही मुलं आहात. तुम्ही मनापासून देवाची भक्ती केलेली आहे. त्यामुळं देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतो. तो तुम्हाला आणि तुमच्या गरजेनुसार प्रोत्साहन देत आहे, तुम्हाला प्रेरणा देत आहे आणि जगण्याची नवीन दिशा देत आहे. त्यामुळे हा संदेश तुला स्वामींनी खास पाठवलेला आहे. तुम्ही आजपर्यंत किती कष्ट वेदना सहन केलेल्या आहे हे देवाने पाहिलं आहे. तुम्हाला कोणी त्रास दिला हेही देवाला माहिती आहे. तुमचं स्वप्न पूर्ण झालं नाही, पण देव म्हणतो आता तुझी वेळ आली आहे. आता तेही लोक तुझं गुणगान गातील जे तुझ्याबद्दल वाईट बोलत होते. तुझ्या सुंदर दिवसांसाठी तयार राहा बाळा आणि हा आशीर्वाद तू प्राप्त करून घे. कारण बाळा, येणारी प्रत्येक वेळ ही कधीतरी बदलतच असते. त्यामुळे तुझी ही वेळ आज बदलणारच आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून गर्दी सोडून स्वतःची ओळख निर्माण करायची असते. तुझा दृढ निश्चय आणि तुझी प्रबळ इच्छाशक्ती इतर लोकांना देखील प्रेरणादायी संदेश देणार आहे आणि ते गरजेचं आहे बाळा. म्हणूनच देवाने तुझ्यापर्यंत हा संदेश पाठवलेला आहे. त्यामुळं तू तुझ्या आयुष्यामध्ये नवीन ऊर्जा भरशील आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही निराशा असेल ते सगळं तू दूर करशील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट बाळा तुझ्या आयुष्यातील कठोर परिश्रम आहे, जे तुझ्याकडे प्रत्येकाला आकर्षित करते. ज्याने स्वतःचा खर्च केला, जगाने त्याला गुगलवर शोधलेलं आहे. म्हणून यशाचा कोणताही शॉर्टकट नाही आहे बाळा. मधला कट अजिबात नाही आहे. शॉर्टकटची वाट पाहू नका. निरंतर प्रयत्न आणि कठोर परिश्रमच तुला यशाला पुढं घेऊन जाणार आहे आणि यश तुझ्यासमोर नतमस्तक होणार आहे. एकतर तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये गुंतून राहा, नाहीतरी लोक तुम्हाला त्यांच्या प्रवासात सामील करतील. जीवनात काही सूत्र नेहमी लक्षात ठेव. प्रवासात अडचणी तर येतातच आणि तेच तुला हिंमत देतात, तुझी हिंमत वाढवतात. कोणी कितीही रस्ता अडवला तरी तुझा धीर त्यावेळी वाढत असतो. कारण विकायला आला तर हिंमत अनेकदा कमी होत असते आणि विकायचंच नाही तर मग किंमत जास्त वाढत जाते. हे जगण्याचं सूत्र तू नेहमी लक्षात घे. जसं वस्तूंचं आहे तसं माणसाच्या जीवनाचंही आहे. बाळा, उद्दिष्ट तेच लोक गाठत असतात ज्यांच्या स्वप्नामध्ये जीव असतो. पंख पुरेसे नसतात. उडण्यासाठी धैर्य असावं लागतं. हिंमत धर, संयम ठेव आणि वाटेवर चालत राहा. तुम्हाला अडवणारे भरपूर जण असतील, पण बाळा, तुमचे गंतव्यस्थान तुम्हाला एकदा मिळालं तर तुम्ही एकटेच पुढे निघाल आणि पुढाकार घ्याल. तर तुम्ही स्वतःमध्येच मग्न व्हा. तुमच्या प्रत्येक निर्णयात मी सोबत आहे, मला सामील आहे. स्वीकार असल्यास कमेंटमध्ये होय स्वामी स्वीकार आहे, देव महान आहे असे सांगायला विसरू नकोस. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन स्वतःला दुःखी करू नकोस. कारण बाळा, ज्यांच्यावर लोक हसतात तेच काहीतरी करून दाखवत असतात, तेच इतिहास रचवत असतात. बाळा, नेहमी लक्षात घे, बोलणारी लोक एकाचे 2 आणि 2चे 4 आणि लाख असे करून प्रत्येकाला सांगत असतात. त्यामुळे त्या लोकांकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा. जर तुझा मार्ग योग्य असेल तर तुझं कुणीही नुकसान करू शकणार नाही आणि तुला कधीही अडचण येणार नाही. कारण बाळा, तुझी जर दृष्टी बदललास तर तुझा बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि विचार बदललास तर तुझे जीवनही बदलेल. बोट बदलण्याची गरज नाही आहे, फक्त दिशा बदलली तर किनारा तुला आपोआपच सापडणार आहे. तुम्ही पडून उठता यामध्ये महानता नाही आहे. महानता म्हणजे तुम्ही पडता आणि पुन्हा पुन्हा उठता. काही अशक्य नाही आहे. तुम्ही जे काही विचार करू शकता ते सर्व काही शक्य आहे. फक्त तुमच्याकडे प्रयत्न कमी आहेत. प्रयत्न करा, मार्ग सापडेल. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात घे, इतरांकडे लक्ष देत बसलास तर त्याकडेच तुझा सगळा वेळ वाया जाईल आणि तू परिस्थिती गमावून बसशील. हातामध्ये जे काही येणार आहे किंवा जे काही तुला मिळणार होतं ते तुझ्या हातून निसटून जाईल. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत प्रयत्न कर आणि स्वतःकडे लक्ष दे.